वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की इकडे अर्पिता हर्षवर्धनला म्हणत असते, नाही अंकल, डॅड आहो तुमच्यावरती खूप रागवलेत, ते काही तुमच्याशी बोलतील असं मला वाटत नाही. त्यांना तुमचा खूप जास्त राग आलेला आहे. अंकल, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना आता लवकरात लवकर पहिले ही केस जिंका आणि मग माझ्या आणि शौर्यच्या लग्नाची तयारी करा. आता लग्नाला आणखीन लेट नको ना व्हायला अंकल. शौर्य, अरे आपल्याला अजून लग्नाचे आउटफिट शिवायला द्यायचे आहेत ना, त्याचंसुद्धा सगळं आपल्याला बघायला लागेल. मी काय म्हणते, तुला वेळ असेल ना तेव्हा तू मला सांग, मग आपण दोघंजणं सोबतच जाऊ आणि लग्नाचे आउटफिट शिवायला टाकू. काय वाटतं तुला? नाही म्हणजे कसं, दोघांचंही आउटफिट अगदी छान व्हायला हवे ना, म्हणून म्हणते. त्यावेळी मग त्या ठिकाणी लगेचच ती म्हणत असते, तुला माहिती आहे का शौर्य, अरे मी आपल्या लग्नाची बऱ्यापैकी तयारी करून घेतलेली आहे आणि काकूंनी आणि मी तर मंगळसूत्राचं डिझाईनसुद्धा सिलेक्ट केलं आहे. हो ना काकू, काकू तुम्ही सांगितलं नाहीत का शौर्याला? त्याबरोबर मग आता शौर्य म्हणतो, मॉम काय आहे हे सगळं? त्यावर विजया म्हणते, अरे मग मी काय करणार होते शौर्य, माझ्याकडे काहीही पर्याय नव्हता, ही काही ऐकायला तयारच नव्हती. मग त्याबरोबर हे सगळं काही ऊर्जा बघत असते. ऊर्जाच्या चेहऱ्यावरती आता फक्त एक मोठंच्या मोठं प्रश्नचिन्ह असतं की हे सगळं काय आहे. तर त्यावेळी मग आता लगेचच परत आल्यावर शौर्य अर्पिता म्हणू लागते, शौर्य, अरे आपण ना खूप छान लग्न करायचं आहे, मी खूप मस्त तयारी करते आहे काय सगळ्याची, तू ना काही काळजीच करू नको, आपण लवकरात लवकर लग्न करूया. आता फक्त अंकलनी विक्रांतला सोडवलं की तेवढीच कसर आहे, त्यानंतर मग आपलं लग्न काय. त्याबरोबर मग हर्षवर्धन हा विजयाला म्हणतो, विजया, अर्पिताला काय हवं नको ते बघ, तिच्या घरी कळव. त्याबरोबर मग अर्पिता ही लगेचच शौर्यकडे बघत म्हणते, शौर्य बोल ना रे काहीतरी. त्यावर मग आता विजया म्हणते, अर्पिता बाळा ऐक, ती लोकं आता कोर्टात चालली आहेत की नाही, कामासाठी जात आहेत ना, मग जायला हवं ना त्यांना. आपल्याला विक्रांतला सोडवायचं आहे की नाही, मग जर विक्रांतला सोडवायचं असेल तर त्यासाठी या लोकांनी कोर्टात जाणं गरजेचं आहे. मग जाऊ देत ना त्यांना कोर्टात, जाऊ दे. त्याबरोबर लगेचच आता मग ती म्हणते, ओके अंकल ठीक आहे, तुम्ही जा कोर्टात, बाय. लवकरात लवकर विक्रांतला सोडवा अंकल आणि मग माझ्या आणि शौर्याचं लग्नही करून द्या, ओके ना, बाय अंकल. त्यानंतर मग ती शौर्याकडे येते. शौर्यालाही म्हणत असते, शौर्य खरंच बघ आपलं लवकर लग्न होईल आता. त्यावर शौर्य म्हणतो, ऐक ना अर्पिता, मलासुद्धा जायचं आहे की नाही कोर्टात, मी पण निघतो, बाय. आणि मग आता शौर्य हा ऊर्जाला म्हणतो, चल ऊर्जा, उशीर होतो. त्याबरोबर अर्पिता म्हणते, ओके 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 शौर्य, ओके बाय, तुझं कामसुद्धा महत्त्वाचंच आहे ना, जा लवकर जा आणि लवकरच आपलं लग्न होणार आहे. शौर्य आणि अर्पिता, अर्पिता आणि शौर्य, बाय शौर्य. मग शौर्य तिकडनं गेल्यावर अर्पिता डोक्यावरती ओढणी घेऊन नवीन नवरीसारखी स्वतःकडेच निहाळत असते. तर दुसऱ्या बाजूला आता शौर्य हा ऊर्जाला सांगत असतो की एक केस आली होती त्याच्याकडे, ती खूप किचकट होती म्हणून त्याने नाही घेतली वगैरे. तो म्हणाला सरळ की मला हे सगळं जमणार नाही, मी अशी कामं करत नाही. पण ऊर्जाचं मात्र ह्या सर्वावरती बिलकुलच लक्ष नसतं. आता ऊर्जाचं लक्ष नसल्यामुळे शौर्य ऊर्जाला हाका मारतो, ऊर्जा ऊर्जा ऊर्जा, अगं तुझं लक्ष कुठे आहे? त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य, अरे बघतोयस ना अर्पिता किती विचित्र वागू लागली आहे ते. अरे म्हणजे आज मी तुझ्या शेजारी उभी असतानासुद्धा अर्पिताच्या हे लक्षातही नाही आलं की मी तुझी बायको आहे. ह्याचा एकच अर्थ होतो शौर्य, अर्पिता तिचं मानसिक संतुलन हरवून बसते. बघतोयस ना ती कसं विचित्र वागत होती ती. अरे तुझ्याशी बोलत होती की आपलं लग्न होणार आहे, आपलं लग्न होणार आहे, पण ती हे बोलताना हे विसरली की ऑलरेडी तुझं लग्न झालं आहे आणि ते सुद्धा माझ्याशी. मी तुझी बायको आहे हे तिच्या लक्षात नाही आहे शौर्य. आणि मला असं वाटतं आहे की हे तिच्यासाठी खूप जास्त वाईट आहे. म्हणून मी असा विचार करते की शौर्य, तू ना तिला समजून सांगायला हवंस. त्यावर शौर्य म्हणतो, काय ऊर्जा, काय बोलतेस तू हे? तिला हे मी सांगायला हवं असं वाटतं का तुला? त्यावर ऊर्जा म्हणते, हो शौर्य, ऑफकोर्स हे तिला तूच सांगू शकतोस. कारण बघ, घरातलं कोणीही तिला समजवायचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा ती कोणाचंही काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहे. ती फक्त जर आता कोणाचं ऐकत असेल तर ती एकमेव व्यक्ती म्हणजे तू आहेस.
मग ह्या अशा परिस्थितीत मला वाटतं की तूच तिला समजवायला हवंस ना. त्यावर मग शौर्य म्हणतो, नाही ऊर्जा नाही, हे बघ मी असं काहीही करू शकत नाही. आता सध्या तरी मी तिच्याबरोबर काहीही बोलणं म्हणजे मूर्खपणा ठरेल. आता सध्या मी तिच्यापासून दूर राहिलेलंच चांगलं ठरेल, कळतंय का तुला. त्यावर ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, हे बघ उलट तू तिला समजवून सांगितलंस, तिला वास्तवाची जाणीव करून दिलीस ना, तर ते आपल्या सगळ्यांसाठी चांगलं ठरेल. म्हणजे त्यामुळे तिला वास्तवाची जाणीवही होईल आणि सर्व गोष्टी तिला क्लिअरही होतील, कळतंय का तुला. तू उगाचच्या उगाच फार विचार करतोय शौर्य. त्यावर शौर्य म्हणतो, नाही ऊर्जा, मी नाही बोलू शकत तिच्याबरोबर. सध्या जर आमचं लग्न वगैरे होणार नाही आहे या गोष्टीची तिला जाणीव करून द्यायची असेल तर एकच सोपा पर्याय आहे आणि तो म्हणजे तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये असलेलं अंतर. हे अंतरच आता तिला तिच्या सर्व गोष्टींची जाणीव करून देऊ शकते असं मला वाटतं. म्हणूनच मी असं काहीही करणार नाही आहे ऊर्जा, कारण मला तिला कुठलाही होप्स दाखवायचे नाही आहे. जर मी तिच्याशी आत्ता बोलायला गेलो तर कदाचित तिला असं वाटेल की माझ्या मनात तिच्याबद्दल आजही प्रेम आहे, रादर संपत्ती आहे, म्हणून मी असं वागतोय सिम्पॅथीपोटी, आणि मग ती तेच धरून बसेल आणि माझ्याशी तिचं लग्न होईल, माझ्याशी लग्न होईल अशी ती आशा लावेल. त्यावर ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, असं काही होणार नाही. उलट जर तू तिला समजून सांगितलंस ना तर ती ह्या गोष्टी समजू शकेल आणि तिला हे सगळं समजणं स्वीकारणं सोपं जाईल आणि म्हणूनच लवकरात लवकर अर्पिता ह्या सगळ्यातून बाहेर येईल. तर दुसऱ्या बाजूला विजयाने अर्पिताला ज्यूस दिलेला असतो आणि अर्पिता खूप वाईट पद्धतीने तो ज्यूस पित असते. आता हे सगळं बघून सगळ्यांनाच किळस येत असते. मग आता विजया अर्पिताला म्हणते, अर्पिता तुला हवा आहे का आणखीन ज्यूस. त्यावर अर्पिता म्हणते, अहो नाही काकू, नको. मम्मी, अहो असं काय करताय, मी म्हणाली आहे ना तुम्हाला की मी डाएट फूड स्पष्टपणे बंदच केलं आहे म्हणून. मग पण आज तुम्ही दिलात ना एवढं प्रेमाने म्हणून घेतलं. त्याबरोबर मग आजी म्हणते, विजया एक काम कर, हिच्या घरी फोन कर आणि मला पहिलं कळव. त्याबरोबर मग विजया म्हणते की अगं आईसाहेब, सध्या विक्रांत जेलमध्ये असल्यामुळे तिचं घरचं जे वातावरण आहे ते खूप जास्त डिस्टर्ब आहे. या सर्व प्रकरणामध्ये मी हिच्या घरी कॉल करणं आणि ही इकडे आली आहे हे सांगणं योग्य असेल का, काय वाटतं तुम्हाला. आईसाहेब म्हणतात, विजया अगं फोन तर करून सांगायला हवं ना, कारण ती घरी न सांगता आली आहे. तू एक काम कर, तू कॉल कर आणि माझ्याजवळ फोन दे. काय बोलायचं, कसं बोलायचं ते सगळं मी बघते, जा. त्याबरोबर मग विजया म्हणते, ठीक आहे आईसाहेब. आईसाहेब म्हणतात, चल लवकर आतमध्ये खोलीत जाऊन करूया. आणि मग त्या दोघी जातात. त्याबरोबर दिव्या विजयाबरोबर अर्पिताबरोबर बसायला येते. अर्पिता म्हणते, ज्यूस घेणार दिव्या. त्यावर मग दिव्या म्हणते, नाही नको नको नको, तू पी. मला एक गोष्टीचं उत्तर देशील का गं विजया. त्यावर अर्पिता म्हणते, हो बोल ना दिव्या, असं का विचारतेस. त्यावर मग ती म्हणते, तू खरंच अशी झाली आहेस की तू उगाच नाटक करतेस. तर दुसऱ्या बाजूला शौर्य हा ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा ठीक आहे, तू बोलतेस तर मग मी ऐकेन, मी बोलेन एकदा तिच्याबरोबर, ओके. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणते, ठीक आहे बरं, मग आज ऊर्जा आपल्याला आईकडे जायचं आहे, आज तू कुठल्याही परिस्थितीत चाळीत जाणार आहेस का. त्यावर ऊर्जा म्हणते, हो रे शौर्य, आज खरंच मलासुद्धा आईला भेटायला जायचंच आहे आणि मी जाणारच आहे. आपण एक काम करूया ना, आपण एकत्र जाऊया ना आईला भेटायला, दोघंजणं, काय म्हणतोस तू. त्यावर तो म्हणतो, अगं माझी थोडी कामं आहेत ना. त्यावर ऊर्जा म्हणते, अरे मग मलासुद्धा आहेतच की कामं, मलासुद्धा सरांनी काही कामं दिली आहेत, ती मलाही पूर्ण करायची. मी कामं पूर्ण करते आणि तुझी वाट बघायला थांबते, मग आपण एकत्र जाऊ. त्यावर शौर्य म्हणतो, त्यापेक्षा ऊर्जा तू पुढे जा, मी येतो की मागून, काय हरकत आहे. ऊर्जा म्हणते, अरे शौर्य पण बरं ठीक आहे, मला आईला भेटायची खूप उत्सुकता लागली आहे, माझी कामं संपली की मी पुढे जाईन, मग तू मागून ये, पण ये हा नक्की, येशील ना. शौर्य म्हणतो, हो ऊर्जा नक्की येईल. त्यावर ऊर्जा म्हणते, ठीक आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अर्पिताबरोबर बोलायचं आहे, लक्षात ठेव. आणि मग ऊर्जा ही तिकडनं जाते. आता ऊर्जा जरी गेलेली असली तरीसुद्धा शौर्याला मात्र जाताना टेन्शन देऊन गेलेली असते, ते म्हणजे अर्पिता नावाचं. अर्पिताबरोबर बोलायचं, अर्पिताला तूच समजून सांगायचं, तरच ती या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवेल, तरच ती ऐकेल, हे सगळं ऊर्जाने शौर्याला सांगितलेलं असतं. आता शौर्याला खरं तर आता अर्पिताबरोबर बोलण्यात काहीही रस नाही आहे, पण आता ऊर्जाने सांगितलं आहे म्हटल्यावर शौर्य म्हणतो, ठीक आहे ऊर्जा, मी काय करायचं अर्पिताचं ते बघतो, मी बोलेन तिच्याशी. त्यानंतर मग ऊर्जा म्हणते, बरं चल मी जाते आता. काय
त्याबरोबर शौर्य सांगतो हो जा आणि ऑल द बेस्ट. त्याबरोबर ऊर्जा म्हणते थँक्यू सो मच आणि मग आता ऊर्जा ही तिकडनं तिच्या पुढच्या कामासाठी निघते. शौर्य हा तिकडे स्तब्ध उभाच असतो. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला दिव्या ही अर्पिताला म्हणत असते, अर्पिता मला एक गोष्ट सांगशील का? अर्पिता म्हणते विचार. त्यावर ती म्हणते मगाशी तू शौर्यबरोबर बोलत होतीस बरोबर? अर्पिता म्हणते हो शौर्यबरोबर बोलत होते. त्यावर मग दिव्या म्हणते मग शौर्याच्या बाजूला त्याची ती बायको उभी होती ऊर्जा, ती तुला दिसली नाही का? त्यावर अर्पिता म्हणते त्याची बायको नाही, तिथे आंटी होते, अंकल होते, मी होते. हां. त्यावर मग लगेचच दिव्या म्हणते अगं असं काय करतेस? शौर्याचं लग्न आधीच झालं आहे ऊर्जाबरोबर, ऊर्जा बायको आहे त्याची, माहिती नाही आहे का तुला अर्पिता? त्यावर अर्पिता म्हणते अगं ऐक मी काय सांगते, असू देत ना, काय फरक पडतो? तुला माहिती आहे का ती ऊर्जा आहे ना, ऊर्जा ती फार दिवस ह्या घरामध्ये राहणारच नाही आहे. तिला ना लवकरात लवकर ह्या घरातून बाहेर काढलं जाणार आहे आणि एकदा का तिला या घरातून बाहेर काढलं की मग ह्या घरची सून म्हणून मीच ह्या घरात येणार आहे ना. त्याबरोबर मग दिव्या म्हणते काय ऊर्जाला घराबाहेर काढणार? कोण, कधी आणि तुला कसं कळलं? त्यावर मग ती म्हणते की मी आजीचं आणि विक्रांत काकांचं काहीतरी बोलणं ऐकलं, त्याच्यामध्ये ते मला म्हणत होते असं. त्याबरोबर लगेचच आता दिव्या म्हणते तुला म्हणजे डायरेक्ट बाबा तुझ्याशी बोलले का? त्यावर ती म्हणते नाही गं, बाबा आहेत ना त्यांच्याबरोबर अंकल बोलले, मग बाबांनी मला सांगितलं ना, म्हणून म्हणते आता त्या मुलीचा आपल्या घरात काही निभाव लागणार नाही आहे, काहीच टिकाव नाही आहे. आता ऊर्जा ह्या घरातनं हकलली जाणार आणि मग मी म्हणजे अर्पिता शौर्याची बायको म्हणून या घरामध्ये येणार. खरंच तुला माहीत नव्हतं का हे? त्यावर ती म्हणते नाही गं, मला खरंच हे सगळं माहीत नव्हतं, पण हे सगळं नक्की खरं आहे? खरोखर ऊर्जाला ह्या घरातनं हकलवणार? त्यावर मग अर्पिता म्हणते हो तर मग तुला माहिती आहे ना अंकल जे बोलतात ते कंप्लीट करतातच, मग तेच याही वेळी होईल. त्याबरोबर विजया तिकडे येते. अर्पिता म्हणते काकू अहो तुम्ही कुठे निघून गेला होतात? ही बघा ना मला किती प्रश्न विचारते. त्याबरोबर मग विजया म्हणते की बरं अर्पिता, अगं बाळा तू घरी न सांगता निघून आलेली आहेस, त्यामुळे तुझ्या घरी आईला खूप जास्त काळजी वाटते गं. त्यावर अर्पिता म्हणते अहो काकू मी काय न सांगता नाही आले काही, मी विसरले हो आईला सांगायला. बरं चला आईला विसरले ना सांगायला, मग आता मी निघते हां. त्याबरोबर मग विजया म्हणते हो लवकर निघ. त्याबरोबर मग आता दिव्या म्हणत असते की मी येते तुला सोडायला, चल बाहेरपर्यंत. त्यावर ती म्हणते की नाही नको तुझी नीड नाही आहे, मी जाईन माझी एकटी. त्यावर दिव्या म्हणते अगं येते ना मी, एकटी कशी जाशील? त्यावर मग आता विजया म्हणते ती म्हणते आहे ना ती जाईल तर ती जाईल, तुला तिच्यामध्ये येण्याची गरज नाही आहे, जाईल ती हां. मग अर्पिता तिकडनं निघते. त्याबरोबर मग अर्पिता तिकडनं निघून गेल्यावर इकडे आता मग आईसाहेब आणि विजया एकमेकीशी बोलत असतात. आईसाहेब म्हणत असतात की आता खरं तर हर्षवर्धन जितक्या लवकर हिच्या वडिलांबरोबर बोलेल तितकं आपल्या सगळ्यांसाठीच चांगलं ठरेल, नाहीतर दिवसेंदिवस हिची तब्येत बिघडतच चालली आहे. मग विजया म्हणते हो ना खरंच, आज आपल्या घरी अशी न सांगता येते, उद्या इतरही लोकांच्या कोणाच्या घरी जाईल, इतर कुठल्या ठिकाणी जाईल आणि हे सर्व खूप रिस्की आहे आपल्यासाठीसुद्धा आणि शौर्यसाठीसुद्धा. त्यानंतर मग आता आई हिला भेटायला ऊर्जा आलेली असते. ऊर्जाला भेटून आई खूप म्हणजे खूप खुश आली. त्याबरोबर मग आता अर्पिता मग पूर्वा म्हणते खरंच ना खुश आहेस? त्यावरती म्हणते हो मग आई काय सांगू तुला, मला केवढा आनंद झाला आहे आई, फायनली आपण जिंकलो, तुमची मुलगी जिंकली आई, तुमची मुलगी जिंकली. त्याबरोबर मग आई म्हणत असते हो गं बाई हो, खरंच आज तू जिंकलीस म्हणून. तुला माहिती आहे तू मला भेटायला येशील असं मला वाटलं होतं, पण तू भेटायला न येता तू माझ्याकडे पद्माला पाठवलंस. त्याबरोबर मग आई म्हणते अशी नको गं होऊस म्हणू सासरवशील, आईलाही लक्षात ठेवत जा, थोडंसं आईचाही विचार करत जा. त्यावरती म्हणते की आई अगं असं नको गं बोलू, मी खरंच सांगते मलासुद्धा तुला काल भेटायला येण्याची खूप इच्छा होती, पण काय करू गं, घरी जाणंसुद्धा तितकंच गरजेचं होतं ना, म्हणून घरी गेले. त्याबरोबर मग पूर्वा म्हणत असते बरं मला सांग तू केस जिंकल्यापासून घरचं वातावरण कसं आहे? नाही म्हणजे घरात तू सगळं काही कसं मॅनेज करतेस गं ऊर्जा? त्यावर ऊर्जा म्हणते आई अगं काय सांगू तुला, म्हणजे बाबांनी तर मला ही केस बंदच करायला सांगितली होती पहिल्याच हिअरिंगनंतर,
पण मी त्यांना ठामपणे बजावून सांगितलं की नाही, ही केस वगैरे बंद होणार नाही आहे आणि म्हणून मग मी माझं काम करू शकले. त्यावर मग विजया म्हणते की पूर्वा म्हणते की खरंच ऊर्जा, तू त्यांना असं ठणकावून निक्षून सांगितलंस. त्यावर ऊर्जा होकार देते. त्याबरोबर आई म्हणते ऊर्जा, मग ती ऊर्जाला तिच्या वडिलांच्या फोटोजवळ घेऊन येते आणि म्हणत असते, अहो ऐकलत ना, बघा आज आपली मुलगी, आपली मनू केस जिंकून घरी आलेली आहे. तुमच्यात ज्या कोर्टामध्ये अपमान झाला होता, आपल्या मनूने सुद्धा त्याच कोर्टामध्ये त्याच वकिलाला हरवून दाखवले. आपल्या मनूने करून दाखवलं. त्याबरोबर मग लगेचच ऊर्जासुद्धा म्हणते, बाबा तुम्ही जे काही बोलला होतात ना, ते मी केलं. बाबा, ज्या कोर्टात त्या हर्षवर्धन जहागीरदारने तुमचा अपमान केला होता ना, आज त्याच कोर्टात मी त्याचा अपमान केला आहे. बाबा तुम्ही नेहमी म्हणायचंत ना, विजय हा कायम सत्याचाच होतो. बाबा आज सत्याचा विजय झाला आणि मी न्याय मिळवून देऊ शकले या सगळ्यात त्या पद्माला. बाबा आपण जिंकलो, आपण ही केस जिंकलो बाबा, खरंच जिंकलो. त्याबरोबर हे ऐकून मग आई आणखीन आनंदी होते. आई म्हणते ऊर्जा, हे बघ आता सांभाळून राहा. काय? त्यावर ऊर्जा म्हणते, हो आई, तू माझी काळजी आता करूच नकोस. आई म्हणते आता घरात तुला सगळं सांभाळून घ्यावं लागणार आहे. घरातलं वातावरण फारसं काही चांगलं नसणार आहे. येतं आहे ना तुझ्या लक्षात? त्यावर मग ती म्हणते, हो आई, आहे माझ्या लक्षात, मी करेन सगळं व्यवस्थित मॅनेज. त्यानंतर मग ती म्हणत असते, आई तुला माहिती आहे का, जेव्हा मी कोर्टात उभी होते ना ही केस लढण्यासाठी आणि मी जेव्हा जिंकले ना, तेव्हा मला असं सतत वाटत होतं की बाबा आहेत तिथे, बाबा बघतायत माझ्याकडे आणि बाबा मला आशीर्वादसुद्धा देत आहेत. मला बाबांची खूप आठवण आली होती गाई. खरंच आज बाबा असायला हवे होते असंसुद्धा एका क्षणासाठी पटकन मनाला वाटून गेलं. बाबा आज त्याच ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारला तुमच्या मुलीने तुमच्या विरोधात हरवलेलं आहे. बाबा खूप तोरा होता ना त्याला, पण आज तुमच्या मुलीने त्याचा सगळा तोरा काढून टाकलेला आहे. खरंच बाबा जिंकलो आपण, खरंच जिंकलो. त्याबरोबर मग आता आई ही ऊर्जाला म्हणते, ऊर्जा घर व्यवस्थित सांभाळतेस ना? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो आई, व्यवस्थित सगळं सांभाळते, सगळं छान सुरळीत सुरू आहे. त्यावर मग आई म्हणते, ऊर्जा खरं सांगू का तुला बाळा, आज जेव्हा तू म्हणजे आलीस ना आणि तू एवढं सगळं त्या केसबद्दल सांगितलंस, तेव्हा असं एका क्षणासाठी वाटलं की उगाच मी तिकडे येऊ शकले नाही. मी सुद्धा यायलाच हवं होतं तुझी आजची हिअरिंग बघायला. काय वाटतं तुला? त्यावर ऊर्जा म्हणते, हो गाई, खरंच आज ना तू तिथे असायला हवं होतंस असं मलासुद्धा मनातून आतून खूप वाटलं, पण काय करू, तू नाही येऊ शकलीस. असू देत, पण आई तुला माहिती आहे सगळं अगदी छान झालं, सगळं व्यवस्थित पार पडलं. आपल्याला जे जसं जसं हवं होतं ते तसंच घडलं गं. त्याबरोबर मग हे ऐकून ती आता खुश होते. तर ऊर्जा ही आईला म्हणते, आई आज मला ना माझं कौतुक जेव्हा होत होतं ना, तेव्हा असं वाटत होतं की ते कौतुक बाबांसाठीचं आहे, बाबांचं चाललं आहे सगळं कौतुक. त्याबरोबर मग लगेचच पूर्वा म्हणत असते, ऊर्जा अगं असं वाटणारच ना, शेवटी तुला तुझ्या बाबांची आठवण आलीच ना. त्याबरोबर मग ऊर्जा ही लगेचच पद्माला मिठी मारणार होतीस का? मग आता त्या दोघीजणी लगेच भावूक झालेल्या असतात. इकडे पूर्वा म्हणत असते, ऊर्जा तुला काय सांगू, आज तू ही केस जिंकून तुझ्या बाबांचं नाव पुन्हा मोठं केलंस. आज यशवंत शिंदे यांच्या नावाला जो मान होता ना तो तू राखलास. खरंच ऊर्जा मला ना खूप गर्व आणि खूप अभिमान वाटतो आहे तुझा. त्यावर ऊर्जा म्हणते, आई थँक्यू सो मच. तुला माहीत नाही घरी काय घडलं ते, पण तरीही सगळं व्यवस्थित होईल आई. त्यानंतर चाळीतली लोक ऊर्जासाठी आता हार, फुलं, पेठा घेऊन येतात आणि ऊर्जाचा सत्कार करतात. आणि आता त्या ज्या काकू असतात त्या म्हणत असतात, ऊर्जा तुला माहिती आहे ना, तू ह्या चाळीचा नाव राखलेला असस. तू फक्त ह्या चाळीची वकील नसस, तर तू ह्या सगळ्या चाळकऱ्यांची म्हणजे आम्हा सगळ्यांची लेक असस. म्हणून आमच्याकडनं ह्यो तुझं छोटंसं सत्कार आणि ह्यो तुका भेट. आणि मग त्या तिला एक फोटो फ्रेम गिफ्ट करतात. त्याबरोबर हे बघून ऊर्जाला खूप छानही वाटतं, आनंदही होतो आणि समाधानही मिळतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा.
तुम्हाला वचनं दिले, तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.